उमरखेड पेटला आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद, मान्यवरांचा इशारा, अन्याय सहन केला जाणार नाही। उमरखेड शहरात उभारण्यात आलेल्या आंदोलनाला नागरिकांचा अभूतपूर्व आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। शहरातील सर्व स्तरातील नागरिक रस्त्यावर उतरल्याने वातावरण पूर्णतः आंदोलनमय झाले होते। या प्रसंगी भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुरतडा तसेच हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी उपस्थित राहून आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन केलं। मान्यवरांनी आपल्या भाषणातून प्रशासनाच्या भूमिकेवर थेट बोट ठेवत जनतेच्या भावनांचा अवमान सहन केला जाणार नाही असा ठाम इशारा दिला। नागरिकांनी एकजूट ठेवून आपल्या हक्कांसाठी निर्णायक लढा उभारावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले। सामाजिक आणि राजकीय स्तरावर जागरूकता वाढवणे ही काळाची गरज असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। या आंदोलनात शिवप्रेमींसह विविध राजकीय पक्षाचे तळागाळातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आंदोलनानंतर सर्व मान्यवर व आंदोलनकर्त्यांच्या उपस्थितीत उपविभागीय कार्यालयामार्फत थेट मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आलं। या निवेदनाद्वारे पेट्रोल पंपाची लीज 5 वर्षांसाठी वाढवण्यात आल्याच्या निर्णयावर तीव्र आक्षेप नोंदवण्यात आला। आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला जनभावनांचा आदर करण्याचे आवाहन करत नागरिकांच्या हिताचा विचार करून तातडीने योग्य निर्णय घ्यावा अशी ठाम भूमिका मांडली। यावेळी सर्व राजकीय स्तरातील नेते, शिवप्रेमी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यामुळे प्रशासनावर दबाव अधिक वाढल्याचे चित्र दिसून आले। सिटी इंडिया न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी बबलू उर्फ मोहम्मद शेख। संपर्क क्रमांक 9067 93 40 36। या पाटील असं व्हा म्हणजे सगळे येतो बरोबर। हा अजून असं आप बोलो ना, पूछो सवाल तो मैं जवाब दूंगा। आंदोलन के बारे में आंदोलनाबद्दल आपली काय प्रतिक्रिया ते सांगा। या ठिकाणी जे भारत पेट्रोलियम कंपनीचा वादग्रस्त पेट्रोल पंप आहे, या पेट्रोल पंपाच्या संदर्भानं जनभावना अत्यंत तीव्र आहे आणि त्यामुळं आज या ठिकाणी सर्व पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन या ठिकाणी या पेट्रोल पंपाचा जो लीज वाढवण्यात आलेला आहे तो लीज नाकारण्यात यावा अशा पद्धतीचं निवेदन उपविभागीय अधिकाऱ्याला दिलेलं आहे। आणि त्यामुळं कायदा आणि जनभावना या दोन्ही गोष्टीचा मेळ बसून या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यानं जनभावना लक्षात घेतली पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजाचा अश्वारूढ पुतळा त्या ठिकाणी आहे, त्या अश्वारूढ पुतळ्याच्या सौंदर्यीकरणाला या ठिकाणी अडथळा निर्माण होतो अशा पद्धतीचा आक्षेप या ठिकाणच्या नागरिकाचा आहे। आणि त्यामुळं जनभावनेचा आदर करून या ठिकाणी या पेट्रोल पंपाचा लीज नाकारण्यात यावा अशा पद्धतीचं सर्वपक्षीय नेते मंडळींनी मिळून आम्ही या ठिकाणी माननीय उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे। निश्चित या ठिकाणी उपविभागीय अधिकारी जनभावना लक्षात घेऊन या पद्धतीच्या या निवेदनावर त्यांचा अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठवून कारवाई करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। आज उमरखेडमध्ये सर्वपक्षीय आंदोलनाला मी इथं आलेलो होतो। इथं अतिक्रमणात असलेल्या पेट्रोल पंपाच्या संदर्भामध्ये कलेक्टर साहेबांनी जी काल आता लीज वाढवून दिली त्याला 5 वर्षे, त्याच्याबद्दल अतिशय लोकांच्या भावना तीव्र आहेत। आणि या पेट्रोल पंपावर कुठलीही सुविधा नसताना आज सर्व जन आंदोलन उभं केलेलं असताना या पेट्रोल पंपाला लीज वाढवून दिली नाही पाहिजे होती, जी अतिशय अडचणीतली आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची ती जागा आहे आणि त्याच्या भोवताल सगळं अतिक्रमण झालेलं आहे। आणि त्या पद्धतीमध्ये वारंवार मी पत्र दिलं, प्रशासनाने पत्र दिलं आणि नगरपालिकेनं सुद्धा कळवलं की लीज वाढवून देऊ नये। नगरपालिकेला फाट्यावर मारून, खासदाराचं न म्हणणं ऐकून, जनसामान्य लोकांचं सगळ्याचं न म्हणणं ऐकून कलेक्टर साहेबांनी ही लीड का दिली याचं काही लोकांना गुढ कळत नाहीये। काय आर्थिक व्यवहार झालेला आहे का, किंवा एवढे सगळ्याचा विरोध असताना देण्याचं काय कारण आहे, मग त्यांच्यावर कोणाचं प्रेशर आहे का, काही सगळ्या गोष्टीचे संभ्रम आज या लोकांमध्ये निर्माण होत आहे। आणि या संदर्भामध्ये सर्व जनसामान्याची भावना लक्षात घेऊन आम्ही आज इथं आंदोलन केलेलं आहे। आणि उद्याला आम्ही आता मंत्र्याकडे सुद्धा हे निवेदन देणार आहोत, कोर्टामध्ये सुद्धा जाणार आहोत आणि याची सखोल चौकशी झाली पाहिजे असं आमचं मत आहे की ही एवढ्या सगळ्याचा विरोध असताना कलेक्टरनं ही परवानगी लीज वाढवून दिलीच का याच्यावर विषय आहे।